श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनलवर स्वामी समर्थ उपाय भाग 2 मध्ये तुमचे स्वागत आहे. स्वामी भक्तगण, आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, तर आपल्या अनेक समस्या लवकर दूर व्हाव्या याकरिता मागील भागात आपण काही स्वामी उपाय बघितले होते आणि या भागात पण आणखी अजून स्वामी उपाय बघूया. गोराचनचा टिळा लावणे. यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. गोराचन सिद्ध वस्तू आहे ज्याचा वापर अनेक कार्यांसाठी केला जातो. धनसंपत्ती, सुखसमृद्धी, श्रीमंतीसाठी याचा वापर केला जातो. याचे तिलक केल्याने आकर्षण प्राप्ती होते. आणि गोराचनचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पसे सोने ठेवावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून त्यानंतर श्वास ओढून पूर्णांगाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकायास वा वृद्ध भिकायास पैसे देऊन त्याचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो. स्वामी तुमच्या पाठीशी आहे. स्वामींची नित्यसेवा नियमित सर्वांनी करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.